हॅलो ऑल द स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत IMP क्वेश्चन्स फॉर युअर सेमिस्टर एक्झाम. सो आज आपण बघणार आहोत IoT ॲप्लिकेशन या सब्जेक्टसाठी IMP क्वेश्चन्स. ओके, सो ॲप्लिकेबल टू ऑल द ब्रँचेस इथे दिलेले आहेत. ऑप्शनल सब्जेक्ट आहे हा. ज्यांनी ज्यांनी IoT सब्जेक्ट घेतलेला आहे ओके त्या सर्वांसाठी हा ॲप्लिकेबल आहे. याचा जो कोर्स कोड आहे तो आहे 315341. सिमिलर सब्जेक्ट मेकाट्रॉनिक्स ब्रांचला सुद्धा आहे. सो कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण इकडे कोर्स कोड दिलेला आहे. तो आहे 3153. सो 5th सेमिस्टर ॲज पर के स्कीम आणि IoT ॲप्लिकेशन तुमच्या सब्जेक्टचं नेम आहे. कोर्स कोड आहे 315341. सो चला स्टार्ट करूया. ॲज पर आपण जसं आपण लास्ट सेमिस्टरला किंवा त्याच्या आधी बघितलं होतं सिमिलर पॅटर्न आपला असणार. अप टू 80 to 90% क्वेश्चन्स तुम्हाला ॲज इट इज या बँकमधून असणार आहे. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत थोडेफार वर्डिंग किंवा क्वेश्चनची स्टाईल चेंज होऊ शकते, बट सेम क्वेश्चन्स तुमचे या क्वेश्चन बँकमधून येणार आहे. सो तुम्ही जर व्यवस्थित पेपर सोडवला तर मिनिमम 60+ मार्क तुम्हाला या सब्जेक्टमधून मिळू शकतात. थोडासा थेअरी सब्जेक्ट आहे, खूप जास्त डीप टेक्निकल कन्सेप्ट नाही आहे त्याच्यामध्ये. ओके, सो आपण स्टार्ट करणार आहोत. 2 मार्क्स, 4 मार्क्स आणि 6 मार्क अशा प्रकारे चॅप्टर वाईज, युनिट वाईज क्वेश्चन्स आपण करणार आहोत. सो फर्स्ट युनिट आहे तुमचा बेसिक्स ऑफ IoT. 12 मार्क्सचा हा युनिट असणार आहे. यामधून तुम्हाला मिनिमम 4 मार्कचे 2, 2 मार्कचा 1 क्वेश्चन्स आणि 6 मार्कचा 1 अशा प्रकारे येऊ शकतं. ओके, सो चला आपण वन बाय वन क्वेश्चन्स बघूया. सो फर्स्ट क्वेश्चन तुमचा इकडे असणार आहे लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IoT. ओके, सो जे पण कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत IoTचे ते तुम्हाला इकडे फक्त लिस्ट करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे नाहीये. सो अगेन हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. कारण आपण फक्त क्वेश्चन्स इकडे नोट डाउन करत नाहीये, तर त्यामागचं लॉजिक सुद्धा सांगतोय की हा जर नाही आला तर कोणता क्वेश्चन्स येऊ शकतो किंवा सेम क्वेश्चन्स कशाप्रकारे विचारू शकतात. ओके, सो क्वेश्चन्स तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याचा आन्सर प्रॉपरली नोट डाउन करू शकता. सो फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन्स प्रॉपरली रीड करायचं आहे. बघा इकडे लिस्ट दिलंय, लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IoT. सो तुम्हाला फक्त कॅरेक्टरिस्टिक्स लिस्ट करायचे आहेत. इथे तुम्हाला एक्सप्लेन करायचं नाहीये. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही त्याविषयी एक किंवा 2 लाईन नोट डाउन करू शकता. बट क्वेश्चन्स काय आहे, लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ IoT हा तुमचा 2 मार्कचा क्वेश्चन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन द टर्म्स इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा डिफाइन द टर्म्स IoT. सो इकडे तुम्हाला IoTची डेफिनेशन्स विचारू शकतात 2 मार्क्ससाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ IoT सिस्टीम्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे स्टेट एनी 2 सिक्युरिटी चॅलेंजेस इन IoT सिस्टीम. ओके, सो आपण बघितलं सिस्टीममध्ये डिझाईन आणि सिक्युरिटीचे जे चॅलेंज आहेत. सो सेम क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, ते ब्रीफमध्ये एक्सप्लेन करायचे. बट जर 2 मार्कला विचारला असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर शॉर्टमध्ये नोट डाउन करायचं एक 4 to 5 लाईन्समध्ये. सो हा झाला तुमचा 2 मार्कचा क्वेश्चन्स. त्यानंतर अगेन 5th क्वेश्चन आहे आपल्याकडे गिव्ह 4 ॲप्लिकेशन्स ऑफ IoT सिस्टम. सो तुम्हाला कोणतेही 4 ते 5 ॲप्लिकेशन्स IoT सिस्टमचे नोट डाउन करायचे. ते आपण ऑलरेडी तुमचा जो लास्टचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 5. ओके, त्या चॅप्टरचं नावच आहे की IoT ॲप्लिकेशन्स. त्यामध्ये ग्रीन हाऊस असेल ॲग्रीकल्चरसाठी, त्यानंतर वेदर मॉनिटरिंग स्टेशन असेल, ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, स्मार्ट सिटीज, त्यानंतर स्मार्ट इंडस्ट्री, प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स. सो हे सगळे ॲप्लिकेशन्स तुमचे आलेत. तर हा क्वेश्चन्स आला तर तुमचे 2 मार्क्स एकदम फ्रीचे आहेत. तुम्हाला हे माहीतच पाहिजे, राईट? हे झाले तुमचे 2 मार्कचे क्वेश्चन्स आणि याच 4-5 क्वेश्चन्समधून तुम्हाला एक क्वेश्चन्स फिक्स येणार आहे. थोडंसं त्याची वर्डिंग चेंज होऊ शकते, बट जे क्वेश्चन्स असणार आहेत ते सिमिलर याच टाईपमध्ये असणार आहे. नेक्स्ट आपण बघूया 4 मार्कचे क्वेश्चन्स. जर तुम्ही अजूनही तुमचा स्टडी स्टार्ट झाला नसेल, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये लेक्चर ॲक्सेस करायचे असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही डिटेल लेक्चर ॲक्सेस करू शकता. अजून आपण काही व्हिडिओ ॲड करणार आहेत, त्यामध्ये लास्ट मिनिट रिव्हिजनचे असेल, जो पण सिलेबस आपला बाकी आहे IoT सब्जेक्टचा, तो आपण लास्ट मिनिट रिव्हिजन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. सो चला नेक्स्ट आता आपण बघूया 4 मार्कचे क्वेश्चन्स कोणते असतील या चॅप्टरमधून. सो फर्स्ट ड्रॉ अँड एक्सप्लेन द आर्किटेक्चर ब्लॉक डायग्राम ऑफ IoT. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की IoT सिस्टीमची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आणि प्रत्येक ब्लॉक हा तुम्हाला डीपमध्ये एक्सप्लेन करायचा आहे. ओके, सो हा तुमचा 4 मार्कचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे लिस्ट द डिफरन्स टाइप ऑफ IoT सिस्टीम्स अँड एक्सप्लेन एनी 2. ओके, सो ज्याही IoT सिस्टीम आपण शिकलेल्या आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ IoT सिस्टीम्स, पर्सनल IoT असेल, ग्रुप IoT, इंडस्ट्रियल IoT किंवा
बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन्स ह्युमन टू थिंग्स टू मशीन. ओके, सो या टाईपचे सगळे जे पण IoT सिस्टम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ क्लाउड कम्प्युटिंग अँड बिग डेटा इन इंटरनेट ऑफ थिंग्स. सो हा पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे की व्हॉट इज मीन बाय क्लाउड कम्प्युटिंग अँड बिग डेटा अनालिसिस आणि त्याचा रोल इन internet of things. So in these questions you need to explain the role of cloud computing and big data analysis in internet of things. Then next questions, explain the physical and logical design in IoT. Okay, so if they ask for both in same questions, right, if there is a questions like explain the physical and logical design in IoT, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये नोट डाऊन करायचं आहे फॉर फिजिकल डिझाईन अँड फॉर लॉजिकल डिझाईन, राईट. जसं की फिजिकलमध्ये तुमचे सेन्सर्स असतील, कंट्रोलर असेल, तुमचा ऑर्डिनो बोर्ड असेल किंवा नोड MCU असेल. ओके, आणि लॉजिकल डिझाईनमध्ये तुमचं सॉफ्टवेअर आर्किटेक्चर असेल, डेटा स्टोरेजचं सिस्टीम असेल, या गोष्टी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करायच्या डिटेलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला, एक्सप्लेन द डिझाईन अँड सिक्युरिटी चॅलेंजेस इन IoT सिस्टीम. स्पेसिफिकली जर बोथ असेल, एक्सप्लेन द डिझाईन अँड सिक्युरिटी चॅलेंजेस, तर हा तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन्स असू शकतो. ओके, सो यामध्ये काय करायचं तुम्हाला की फर्स्ट चॅलेंजेस काय आहेत IoTमध्ये, देन डिझाईन स्पेसिफिक चॅलेंजेस कोणते आहेत, आणि आफ्टर दॅट व्हॉट इज द सिक्युरिटी रिलेटेड चॅलेंजेस इन IoT सिस्टीम. सो हे सर्व तुम्हाला इकडे डीपमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, लिस्ट द IoT इनेबलिंग टेक्नॉलॉजी अँड एक्सप्लेन एनी टू. सो ज्या पण टेक्नॉलॉजी आपण यूज करतो, IoT इनेबलिंग टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत आपल्या, जसं की क्लाउड कम्प्युटिंग असेल, त्यानंतर काही हार्डवेअर प्लॅटफॉर्म्स असतील, त्यानंतर डेटा अनालिसिसचे मॉड्यूल असेल, डेटा अनालिसिस अल्गोरिदम असेल, वायरलेस प्रोटोकॉल्स असतील. इकडे तुम्हाला त्या लिस्ट डाउन करायच्यात आणि नंतर त्या एक्सप्लेन करायच्यात. ओके, सो हा झाला तुमचा ऑल अबाउट द युनिट 1. थोडासा बेसिक युनिट आहे हा. याच्यामध्ये पूर्ण थिअरी आहे. मेन पॉइंट तुम्हाला करायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, क्लासिफिकेशन्स काय आहे IoTचं, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स, त्यानंतर IoTचे आर्किटेक्चर ब्लॉक डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा फिक्स 100% हा क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला येणार. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आणि बिग डेटा अनालिसिस हे सुद्धा तुम्हाला थोडंसं डीपमध्ये अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे हा युनिट आहे तुमचा. या युनिटमधून तुम्हाला 1 क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स, त्यानंतर या 6 किंवा 7 क्वेश्चन्समधून तुम्हाला ॲट लीस्ट 2 क्वेश्चन्स असणार आहे. 2 क्वेश्चन्स 4 मार्क्ससाठी. ओके, आणि 1 क्वेश्चन्स तुमचा 6 मार्क्सचा येऊ शकतो. ओके, सो ऑलमोस्ट 4 to 5 क्वेश्चन्स तुमचे या युनिट 1 मधून येऊ शकतात. टोटल वेटेज याला 12 मार्क्सचं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला या युनिटचं पूर्ण प्रिपरेशन करायचं. सो तुम्हाला जर पूर्ण चॅप्टरचे क्वेश्चन्स आन्सर ॲक्सेस करायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलची मेंबरशिप जाऊन तुम्ही जॉइन करू शकता. फक्त ₹59 मध्ये तुम्ही चॅनलची मेंबरशिप जॉइन करू शकता, आणि तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही मेंबरशिप जॉइन करून आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिला कॅन्सल सुद्धा करू शकता. तरीही तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट 1 मंथसाठी आपल्या चॅनलवरचे पूर्ण जे मेंबर ओन्ली व्हिडिओज आहेत ते ॲक्सेस करू शकता. पूर्ण IoTची प्लेलिस्ट तुम्ही ॲक्सेस करू शकता, आणि पूर्ण IMP क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ₹59 मध्ये मिळणार आहे. सो ज्यांनी पण अजून मेंबरशिप जॉइन केली नसेल ते जॉइन करू शकता. आज जरी जॉइन केली तर नेक्स्ट 30 डेज आज जॉइन करून तुम्ही कॅन्सल जरी केली तरीही नेक्स्ट 30 डेज तुम्ही चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये ॲक्सेस करू शकता. नंबर ऑफ टाईम्स ॲक्सेस करू शकता आणि IMP क्वेश्चन सुद्धा ॲक्सेस करू शकता.